छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीला एक मोठा धक्का बसतोय। माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह 7 ते 8 नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। या संदर्भातली माहिती स्वतः माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी दिलेली आहे। स्वतः राजू शिंदे आपल्याबरोबर आहेत। भाऊ, काय कारण आहे तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडताय आणि तुमचा असाही दावा आहे की तुमच्याबरोबर 6 ते 8 नगरसेवक भाजप सोडतायत? भारतीय जनता पार्टी छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या 1995 पासून मी काम करतोय। ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पोहोचू शकत नव्हती दलित वस्तीमध्ये, त्या ठिकाणी मी भारतीय जनता पार्टीचं काम सुरू केलं आणि आज इतकी मोठी पार्टी झाल्यानंतर आमच्यासारख्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष होतं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट स्थानिक लोकांचं, नागरिकाचं आणि पदाधिकाऱ्याचं म्हणणं आहे की आपण आता भारतीय जनता पार्टी सोडली पाहिजे, कारण की भारतीय जनता पार्टी फक्त शिंदे गटासाठीच काम करते काय? म्हणजे आता लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्यांचंच आम्हाला जर काम करायचं असेल तर मग भारतीय जनता पार्टीमध्ये राहून काम काय करायचं? त्यासाठी मग दुसरा पर्याय म्हणून त्यांनी सांगितलं की बाबा आपण उद्धव साहेबाच्या उद्धव सेनेमध्ये गेलं पाहिजे। तुमच्यासोबत कोण कोण येतं? म्हणजे गोकुळ मलके हे एक नाव आहे, अजून 6 नगरसेवक कोणते आहेत जे तुमच्यासोबत भाजपमध्ये शिवसेनेमध्ये येणार आहेत? 5 ते 6 नगरसेवक आहेत, तसे जास्तही, पण मी म्हणलो आपण जास्त अजून हे केलं, टप्प्याटप्प्याने हे करू। 5 ते 6 नगरसेवक माझ्यासहित प्रवेश करण्याच्या विचारात आहे। अजून मी भारतीय जनता पार्टीमध्येच आहे आणि पंचायत समिती सदस्य असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, काही पदाधिकारी असतील, ते येतील नक्की माझ्यासोबत। आतापर्यंत तर कोणी नेत्याचा कोणाचा माझ्यासारख्याला सुद्धा अजून फोन नाही आला, तर तुम्ही विचार करा की भारतीय जनता पार्टीच्या इथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अजून काही त्याची दखल घेतलेली नाही आहे आणि आला बी तर आता आमचा विचार झाल्यासारखा आहे, त्याच्यामुळं आता काही उशीर झाला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। परवा शिवसंकल्प मेळावा आहे, त्या मेळाव्यातच तुम्ही प्रवेश करताय का? त्या मेळाव्यात किती जण प्रवेश करतील ते आज ठरवू, आम्ही आज संध्याकाळपर्यंत ठरवू। अजून ठरलं नाही की प्रवेश करायचाच आहे आणि तिथंच करायचं की अजून कुठं करायचं आहे। जर ठरलं तर नक्की तुम्हाला पहिले सांगतो मी। जी तुमच्यासोबत 5 ते 6 नगरसेवक म्हणतात त्यातले तुम्ही दोघं आहात, आणखी 3 नावं सांगू शकाल कोण आहेत? नाही, मग त्यांच्याकडे ते प्रेशर आणतील आणि त्यांना ते वापस हे करायला होतील, त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं नाव सांगू नका, तुम्ही ज्या वेळेस असेल आम्हाला अर्धा तास अगोदर सांगा, आम्ही येऊन जाऊ म्हणून। ऐन वेळेला ते सगळेजण तुमच्यासोबत प्रवेश हां। मग हा भाजपला तुम्ही मोठा धक्का देताय, ज्या भाजपमध्ये तुम्ही अनेक वर्ष काम केलं? नाही, भाजपला मोठा धक्का नाही। भारतीय जनता पार्टी फक्त शिंदे गटासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये काम करत असेल आणि जर कार्यकर्त्याची इच्छा नसेल तर मग मी थोडी धक्का देतो, कार्यकर्ते मला धक्का द्यायला लावतात। पण का सोडता तुम्ही? काय भाजपला धक्का बसून असं मला वाटत नाही। जर त्यांना वाटत असेल तर मग त्यांची दखल त्यांनी घ्यायला पाहिजे होतं अगोदरच। मुद्दा असा आहे की तुम्ही का सोडताय? मागच्या वेळेला तुम्ही ज्या वेळेला युतीमध्ये बंडखोरी केली, संजय शिरसाट यांच्या विरोधात विधानसभा लढवली, बंडखोरी केल्यानंतर सुद्धा भाजपने तुम्हाला पक्षात घेतलं, ताकदही दिली, तुम्हाला कार्यकर्ता म्हणून जे सांभाळायचं होतं ते सुद्धा सांभाळलं भाजपने। मग आता पुन्हा एकदा विधानसभेसाठीच तुम्ही हा निर्णय घेताय का? नाही, असं नाही आहे। स्थानिक नागरिकाला सुद्धा वाटतं भारतीय जनता पार्टीमध्ये राहून प्रश्न मांडू शकत नाही, त्याच्यामुळे उद्धव साहेबाच्या उद्धव सेनेमध्ये गेलं पाहिजे, शिवसेनेमध्ये गेलं पाहिजे आणि तिथं प्रश्न मांडले पाहिजे। नागरिकाची सुद्धा तशी इच्छा आहे आणि तिथल्या कार्यकर्त्याचीसुद्धा तशी इच्छा आहे। त्यांच्या इच्छासाठी मी हा निर्णय घेतो आहे आणि इतकं जे दिलं म्हणता तुम्ही, तर मी सुद्धा भारतीय जनता पार्टीला माझे 95 ते 29 वर्ष दिलेले आहे। मला ह्या शहराचं महापौर होता आलं असतं, मला या शहराचं शहराध्यक्ष होता आलं असतं, पण ते सुद्धा मला मिळू शकलं नाही। आणि जे काही मी काय कारण यामागे काही खंत आहे का? काही कारण तुम्ही फॅक्टर आहे, स्पष्ट बोललं पाहिजे। नाही, मी त्याच्याबद्दल बोलणार नाही। आता काय असं वाटतं की पार्टी सोडतं म्हणून काही कारण देतो, पण नेत्यांनी त्याचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे आणि स्थानिक लेवलला किती संघर्ष करून इथपर्यंत मी पोहोचलो हे मला माहिती आहे आणि नेत्याला माहिती आहे, माझ्या नेत्याला पण माहिती आहे, सर्वांना माहिती आहे। मी काही असंच सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलो नाही। मी वार्डाध्यक्ष बसून भारतीय जनता पार्टीमध्ये आता इथपर्यंत आलो आहे। मी भारतीय जनता पार्टीचा आतापर्यंत महापौर व्हायला पाहिजे होतं, शहराध्यक्ष व्हायला पाहिजे होतं, पण जवळ आलं की सोडणं म्हणजे याचा हे सगळे एकत्र होऊन राजूला नाही करायचं एवढं त्यांचं जर उच्चार असन, माझ्याच नाही अनेक कार्यकर्ते की त्यांना ती संधी आली की त्याच्यापासून ती हिरावली जाते आणि स्थानिक त्यांना त्यांच्या परिवारासाठी जर हे करायचं असेल तर आपण नाही काय करायचं ते करू। दुसरा प्रश्न, तुम्ही संजय शिरसाट यांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवली होती, आता शिंदे गट आहे त्या भाजपसोबत, तुम्ही भाजप सोडून उद्धव ठाकरेंकडे जाताय, मग तुम्ही आता विधानसभा संजय शिरसाट यांच्या विरोधात लढवणार का, असा साहजिक प्रश्न उपस्थित होतो आहे। मला जर संधी दिली पक्षाने तर मी नक्की लढणार आणि जिंकून येणार। काही नागरिकाला आता स्थानिक आमदार लागतो, मुंबईला राहणार आमदार लागत नाही। जर मी उद्या प्रवेश केला तर आता जे आमदार आहे त्या भागाचे
कदाचित ते मंत्री पण होतील. माझी त्यांना शुभेच्छा आहे की त्यांनी आता मंत्री त्यांना केलं पाहिजे, की पुढच्या वेळेस काही होतं की नाही माहीत नाही, पण ह्यावेळेस जर केलं त्यांची इच्छा ती पण पूर्ण होईल. आणि ती जर झाली तर आणि मी जर समजा आता पक्षात प्रवेश केला तर ते गल्ली गल्ली फिरतील मतदारसंघात, एवढं मी तुम्हाला दाव्यानं सांगतो. म्हणजे तुमचा जो इशारा आहे ते पुढच्या वेळेला त्यांना मंत्रिपद मिळणार नाही किंवा ते निवडून येणार नाहीत असं तुम्हाला सुचवायचे? जनता ठरेल ना. जनतेच्या मनात तसं आहे की त्यांनी काय व्हायचं त्यांनी आताच होऊन जावं, पुढं त्यांना संधी देणार नाही जनता. कारण की जनतेला अहंकार आवडत नाही, जनतेला जास्त हे आवडत नाही, जनतेतला असला पाहिजे, तिथले प्रश्न माहिती असला पाहिजे. मला पश्चिममधले कान्याकोपऱ्यातले प्रश्न माहिती आहे. सातारा देवळा असेल, बजाजनगर असेल, ग्रामीण असेल, शहर असेल, कोणते प्रश्न आहे 15 वर्षापासून का सुटले नाही. आणि जे काही आता प्रश्न काही जे सोडण्याचा प्रयत्न होत असेल ते फक्त राजू शिंदेमुळे होतो आहे. कारण की मागच्या वेळेससुद्धा मी विकास कामावरती तिथे इलेक्शन लढलो होतो. मला जनतेनं भरभरून साथ दिली. जवळपास मला 43-45 जण मतदान दिलं. दुसऱ्या नंबरला मी होतो, अपक्ष असताना होतो. त्याच्यामुळं जनता यावेळेस ठरेल काय करायचं. तर होते राजू शिंदे यांनी भारतीय जनता पार्टी सोडण्याचं स्पष्ट करण्याबरोबरच संजय शिरसाट यांना टोलासुद्धा लगावला आहे. कॅमेरामन हर्षलसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.